गेट वेल सून भाऊजी, गेट वेल सून. ए हळू, हॉस्पिटल आहे, दंगा नका करू. हे अबे एवढं चालतं. अरे भावाला होश आलाय आता तर जश्न झालाच पाहिजे. हो पण हळू हळू आवाजात. अजिंक्य, अरे तुझ्यामुळे साताराचं नाव झालं यार. अरे बस सातारा नहीं, पूरे हिंदुस्तान का. टीव्ही आ गए साले, बहादुर फौजी अजिंक्य शिंदे. अरे बैठो बैठो बैठो, आराम करो. कशी आहे तब्येत? ठीक आहे सर. गुड. अजिंक्य, मुझे तुम पर गर्व है. तू शब्दाला जागलायस. नाही सर, सॉरी. खर तर मी म्हणलं होतं सगळ्यांना सुखरूप परत घेऊन येईन. पण त्याच्यात स्वतःला मी धरलंच नाही. मी जखमी झालो सर. तू जखमी झालायस पण तुझ्या साथीदारासाठी. ही खूप मोठी गोष्ट आहे अजिंक्य. त्यावेळेस असं हे सुचणं आणि अचानक काहीतरी करणं, यालाच खरी बहादुरी म्हणतात. तू एक सच्चा फौजी आहेस. पण सर, आपलं मिशन 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 तुझ्यासारखे फौजी असल्यावर कुणाची विषाद आपल्याला भेटायची. इस बात पर ना एक सेल्फी तो बनती है. लो आ जाओ सब लोग. और एक लोग. एक्सक्यूज मी सर, या. ये हॉस्पिटल है, यहाँ पे आप में से कोई एक ही ऑफिसर रुक सकता है. ओके ओके ओके. चलो हम बाहर चलते हैं. चला आजा, लवकर ये, लवकर ये, लवकर मारावून ये. चला अजिंक्य, येस सर. गुड जॉब अँड टेक केअर. ओके, लवकर बरा हो. येस सर. आप लोग आगे बढ़ो. मैम, जैन मैम. जी लेफ्टिनेंट शैलेश, 11 मराठा. ओके. मैम, मुझे पूछना था कि अजिंक्य की रिकवरी कैसी है अब? वो फिजिकली स्ट्रांग है, मसल डैमेज है, लकीली बोन या नर्व डैमेज नहीं है. उसकी रिकवरी हो रही है. मुझे डाउट था कि उसका हाथ. लेकिन ऐसी बात नहीं है, राइट? नहीं, थैंक गॉड. अगर उसका हाथ निकालने की नौबत आती तो. अब वो टेंशन नहीं है. उसके बाएं हाथ में चोट लगी है और वो लेफ्ट हैंडेड है, तो ज्यादा प्रेशर उस हाथ पे आएगा. हाँ, ओके. और जब तक उसकी रिकवरी नहीं हो जाती तब तक अच्छे से खबरदारी लेनी होगी. एग्जैक्टली. ये उसके घर वालों को भी इन्फॉर्म करना होगा. हमारी ट्रीटमेंट के बारे में भी उन्हें बताना होगा. जी बिल्कुल. थैंक्स मैम, थैंक यू वेरी मच. आपकी वजह से अजिंक्य. मैंने बस अपना काम किया है, और आप जितने रिलैक्स हैं, ये सिचुएशन उतनी आसान नहीं है. हॅलो अबे भाऊजी, कशी आहे यांची तब्येत? आले का हे शुद्धीवर? तुम्हीच बघा. हो मिसेस फौजी, और रडताय कशाला? तुम्हाला शोभत काय? हो, कसे आहात तुम्ही? बरं वाटतंय का? मी अगं मी एकदम टकाटक आहे. आज्जा, नक्की व्यवस्थित आहेस ना तू? हे लावले आहे.
अरे हाय मी बरा. हा मला कॉन्फिडन्स होता तुला काय होणार नाही. एक मिनिट मामांशी बोल. अच्छा. अरे कसा आहेस? हात कसा आहे तुझा? होय मामा, हात भराय माझा. थांब जीजीशी बोल. मला दे. आजा पोरा कसा आहेस रे? लय लागले का तुला? बघू दाखव मला. अरे मला तिकडे यायचंय. पण आता मी इकडे कशी येऊ तुझ्याकडे बाळा? गचीचे नको काळजी करू. हाय मी नीट. हे बघ, आर्मीच्या हॉस्पिटलमध्येच आहे मी. मला सांग, तू नीट आहेस ना? अरे पोरच का सॉंग आहेस हा? मला विचारतोस कशी आहे म्हणून. अरे मला काय दाढ भरले का? बरं काय म्हणा आजा, तुला बरं वाटलं की नाही? तर लवकर घरी इकडे बाबा. लवकर ये घरी. होय जीजे. जी जी इकडे द्या. अजिंक्य कशा आहे हो तुम्ही? बरे आहे ना? आता काही त्रास नाही ना तुम्हाला? नाही मामी, नीट आहे मी आता. होईल बरं लवकर. असेच लवकर बरे व्हा आणि लवकर इकडे निघून या. आणि इकडे आले का नाही, तुम्हाला काय पाहिजे काय नको सगळं मला सांगा, मी तुम्हाला सगळं करून घालीन. पण लवकर इकडे निघून या. होय. जेडीशी बोला. अजिंक्य तुम्ही काळजी घ्या बरं का तुमची आणि आराम करा. इथलं काही बी टेन्शन घेऊ नका. होय जेड. थांबा, शीतलला बोलायचे तुमच्या संग, तिला देते. हो ऐका की, मला तुम्हाला तिकडे भेटायला यायचं. तिकडे तुमची काळजी कोण घेणार? नाही नाही मला काय नाही माहित, मी येते तिकडं. तुमच्या ऑफिसरांना सांगा माझी बायको येते म्हणून, नाहीतर मला नंबर द्या त्यांचा, मी घेते आबे भाऊजींकडनं. कशीतले नको काळजी करू. अगं नीट आहे मी आता. हे बघ, 8 दिवसात जातो तर रायफलमॅन ड्युटीवर जातो का नाही बघ. नाही नाही 8 दिवस कशाला, उद्याच जावा की. हे बघा, तुम्ही जर का तुमची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर बघाच. सॉरी मिसेस भाऊजी, सगळ्यात जास्त तुमचीच भीती वाटते बघा. घेतो, नीट काळजी घेतो. आणि होय हो, तुमच्या तर डाव्या हाताला गोळी लागली ना, म्हणजे डाव्या हाताने काहीच करता येणार नाही तुम्हाला. आता उजव्या हाताने सगळी कामं करायची सवय लावून घ्या. जी श्रीमती. ही तर बी चेष्टा सुचते तुम्हाला तर. जय हिंद मॅम. जय. अजिंक्य, तुम कब से फोन पर बात कर रहे हो? बहुत हो चुकी बातें, अब आराम करो. मॅडम त्याच्या घरच्यांना माहिती नव्हतं तो शुद्धीवर आलाय ते, म्हणून फोन लावून दिला होता. मैम वो मेरी बीवी है. कालज बोल ले में. कैसी हो तुम? देखा, कुछ भी नहीं हुआ है तुम्हारे पति को, बिल्कुल ठीक ठाक है. जी मैडम. और अब उसे थोड़ा आराम करने दो. तुम लोग फोन पे बातें करते बैठोगे तो वो रिकवर कैसे होगा? कल बात करो. और तुम अगर उसे फोन लाकर दोगे तो कल से तुम्हारी एंट्री बंद. सॉरी मॅम. आओ मॅडम, फक्त 2च मिनिट बोलू द्या की. नहीं, कल बात कर लेना. अजिंक्य, तुम अब आराम करोगे, और आराम मतलब आराम.
अभय तुम बाहर आओ। जी मैम। आलो मैं। अभय, एक बार मेरी अजिंक्य की बीवी से बात करवाओ। जी। हाँ भाऊजी बोला की। मी नफीसा बोलते। हाँ मैडम। देखो, मी जे सांगते ते समझ लो। तुम रोने लगोगी तो वो इमोशनल हो जाएगा। तुम लोग पेशेंट की साइकोलॉजी समझो। मैं एक बात बताना चाहती हूँ, उसकी हालत अभी भी क्रिटिकल है। वो आज हीरो बन गया और हीरो कल उठ के बॉर्डर पे चला जाएगा, ये सिर्फ फिल्मों में होता है और ये रियलिटी है। उसका हाथ बचा लिया है। देखो, तुम्हें उसे मेंटली और इमोशनली सपोर्ट करना होगा। ये जो मैंने तुम्हें बताया है वो मैं उससे भी बताने वाली हूँ। नहीं नहीं मैडम, उनको मत बताना। वो 8 दिनों में वापस बॉर्डर पे जाने की बात कर रहे थे। यही तो मैं नहीं चाहती। अगर कुछ और कॉम्प्लिकेशंस हो गए तो? नाही मॅडम, असं काय बी होणार नाही। माझे अजिंक्य कधीच खचणार नाही। उलट ते परत उठून उभे राहते तेवढ्याच। खरं तर त्यापेक्षा जास्त ताकदीनं। आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते करायची माझी तयारी आहे। मुझे तुमसे यही उम्मीद थी। मॅडम, तुम्ही मला जे काय काल सांगितलं त्यावर मी विचार केला आणि आता मला कळलंय बघा मी काय केलं पाहिजे ते। त्यासाठी थँक्यू मॅडम। मॅडम, खरं सांगू, मी विसरले होते की माझा नवरा कोणी साधा सुद्धा नसून एक फौजी आहे आणि मी एका फौजीची बायको। देखो, तुम उसके साथ बात करो, लेकिन उसे इमोशनल मत करो। उसे ताकत दो और ये काम सिर्फ तुम कर सकती हो, समझी? जी मैडम। कसे आहात तुम्ही? बरं वाटतंय का? मी अगं मी एकदम टकाटक आहे. उसकी हालत अभी भी क्रिटिकल है। देखो, तुम्हें उसे मेंटली और इमोशनली सपोर्ट करना होगा। महाराज, काय करू तुम्हीच सांगा आता। चित्त थाऱ्यावर नाही बघा माझं। तुमच्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी मावळे जीवावर उदार होऊन घराबाहेर पडायचे, तेव्हा त्यांच्या बायकांना काय वाटत असेल? आणि तेव्हा तर फोन बी नव्हते। मग तेव्हा तुम्ही हाय म्हणल्यावर सगळ्या निश्चिंत होत असताल बघा। तुमचा असाच एक मावळा आहे तिकडं काश्मीर मध्ये। तुमच्या रूपात भारतीय सेना आहेच त्यांची काळजी घ्यायला, पण जीव राहत नाही हो। त्यांना सुखरूप राहू द्या, नीट बरे होऊ द्या ते। अगं इथं आल्यावर बरा होईलच तो, पण त्याला इकडं आणायचं म्हणजे आर्मीची परमिशन बी लागेल ना। हाय का आता?
परमिशनचं काय आहे तवा? अहो एवढी मोठी मिशन जिंकून आल्यात ती, सुट्टी तर द्यायलाच पाहिजे त्यांना. करेक्ट बर का, पण माझ्या माहितीप्रमाणे आर्मीचे काही नियम असतात. नाही म्हणजे ती मोडून कसं चालेल नाही का? भैया नियम तिकडे त्यांचं काय का असणार. आज एकदा घरला आला का नाही की लगेच सुधारत नाही बघा. अगं आपल्या सगळ्यांना मस्त वाटते, पण अजिंक्यने बी यायला पाहिजे ना. आणि आर्मीवाल्यांनी नाही सोडल्यावर ते कसं देतात? जेडे पण त्यांचं आपण ऐकायचंच नाही. आज्याला पण घरलाच घेऊन यायचं बघ. नाहीतर काय. मी एक काम करतो, मी फोन करून विचारतो, म्हणजे त्याला जरा चालता फिरता यायला लागलं ना की मग त्याला इकडे घेऊन येऊ, नाही का? हा अगं बाई शीतल, अगं तू कुठे चालली सावरून? मामी मी कॉलेजला जाऊन येते. काय कॉलेजला? अगं आत्ता आणि काय सुचलंय तुला कॉलेजचं? अगं अजिंक्यना आता लवकरात लवकर इकडं आणायला पाहिजे, त्याचं काय करायचं? अहो मामी अजिंक्यची ट्रीटमेंट चालू आहे आणि तिथं आर्मीची सगळी लोक आहेत की त्यांची काळजी कराय. उलट तिथं ते जास्त सुरक्षित आहेत. अगं किती केलं तरी घर ती घर असतंय बाई. त्यांना इकडं आणलं का नाही म्हणजे नीट विश्रांती मिळेल. तिकडं तसं काय आहे का तवा? मामी आपण सगळे उगाच जरा जास्तच काळजी करतोय आणि फौजी म्हणल्यावर असं सगळं होणारच की. उलट आपणच असं वागलो तर त्यांनाच आपली काळजी वाटेल आणि अशाने ते लवकर बरे नाही होणार. होय, लाख मोलाचं बोललीस बघ पुरी. तुझ्या धाडसाचं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे बघ. तुम्ही बी तिचीच रिवाडा. अहो किती जरी झालं तरी त्यांना गोळी लागली हे विसरू नका. आता त्यांना करायला होणार आहेत का काही गोष्टी? त्यात गोळी लागली ती बी डाव्या हाताला. ठावाय नव? होय ठावाय मला. मग ह्या बघा, इथं चर्चा करून काय उपयोग होणार आहे का? मी एक काम करतो, मी फोन करून विचारतो त्यांना त्याची तब्येत कशी काय आहे ती, मग आपण निर्णय घेऊ. मी येते कॉलेजला जाऊन. काय झालं? का चिडचिड करताय? कशाला चिडचिड करताय म्हणजे? आईला त्या आजानं सगळ्या आयुष्याची वाट लावली आमच्या. कशाला वाचलाय काय माहिती. मी याला असं तर आयुष्यातनं कायमचं गेला तरी असतं आमच्या. अहो असं कसं बोलताय? हो, तुम्हाला पुळक असेल, आम्हाला अजिबात पुळक बिळक काय नाही त्याचा. त्यानं आमच्या सगळ्या आयुष्याची राख रांगोळी केली. माझ्या बाबतीत बी तसंच आहे. आणि मी तुम्हाला आधी बी सांगितलंय त्यांचा जीव धोक्यात आहे म्हणून मला जरा भी वाईट वाटत नाहीये. ते माझ्यासोबत आजवर जे जे वागलेत त्याची परतफेड म्हणून त्यांना हे सगळं भोगायला लागते. आहे ना? वाटतंय ना तुम्हाला पण असंच? मग हे तुमच्या घरच्यांना सांगा ना. त्याला इथं घरात घेऊन यायचं घाट कशाला घालताय म्हणाव? ते आले इथं तर येऊ देत की. येऊ देत म्हणजे? हा, तो हिथं आला आणि घरातल्याने त्याला हिथंच थांबून घेतलं. मग आपण हे सगळं एवढं केले ते का केले? एक गोष्ट लक्षात घ्या, तो जर का हिथं आला तर आपल्या मनासारखं काय सुद्धा करता येणार नाही. सगळं केलेल्यावर पाणी फिरलं. यातलं काय सुद्धा होणार नाही. ते इथं राहायला आलेत तरी तुम्ही बघाच त्यांना कसं गड्यासारखं राहायला लावते का नाही. मला डावललं त्याचं उट्ट कसं काढते का नाही ते बघाच तुम्ही. एकट्याच म्हणजे म्हणजे आम्हाला पण घ्या की तुमच्या प्लॅन मध्ये. बघू. बघू काय? अहो काय तुमच्या डोक्यात प्लॅन आम्हाला पण सांगा. कशाला? म्हणजे तुम्ही आणि परत माती खायला का? आणि तसं बी आत्ता माझ्या डोक्यात कसला बी प्लॅन नाही. जेव्हा वेळ येईन तेव्हा बघू. ठीक आहे, टेन्शन नॉट.
ह्यावेळी आपण दोघांनी मिळून अजिंक्य शीतलला चांगली चादल घडवायची.